नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. लोकनीती हा शब्द आमच्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये जो आम्ही या दुसऱ्या चॅनलसाठी वापरलेला आहे, त्याच्यामध्ये त्या शब्दातूनच तो अर्थ प्रतीत होतो. फोरम फॉर पब्लिक पॉलिसी, लोकनीती मंच अशी एक आम्ही सामाजिक संस्थेसाठी काम करतो. त्याच्यातला लोकनीती हा शब्द आहे. पब्लिक पॉलिसी, लोकांना काय वाटतं आहे. आत्ताचा जो तुमचा मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवणार आहे या लोकसभेतल्या गोंधळाच्या बाबतीतला, खरं तर ह्याच्यावरती काही वेगळं भाष्य करायची गरज नाहीये. योगायोगाने जेव्हा ह्या सगळ्या संसदेचं थेट प्रक्षेपण सुरू झालं, तुमच्या सगळ्यांच्या समोर ह्या गोष्टी आहेत. म्हणजे आता जेव्हा विरोधी पक्ष भंपकपणे असं जेव्हा म्हणतायत की आमचे माईक बंद केले जातात, आवाज उठू दिले जात नाही, ते काय करतायत प्रत्यक्ष तुम्हाला दिसतं आहे. ते कुठले मुद्दे उपस्थित करतायत, केव्हा उपस्थित करतायत, त्याच्यातला राजशिष्टाचाराचा किंवा प्रोटोकॉलचा किंवा ही जी परंपरा आहे त्याचा कशाचा काय भाग आहे, हे सगळं आता जवळपास माहिती आहे. कुठल्याही नवीन संसदाची स्थापना म्हणजे नवीन जेव्हा सभागृहाची सुरुवात होते, सरकार अस्तित्वामध्ये येतं, सगळ्या खासदारांचा शपथविधी होतो, राष्ट्रपतींचं अभिभाषण होतं. त्या अभिभाषणावरती आभारदर्शक ठराव आणि हे मांडत असताना वेगवेगळे मुद्दे तुम्हाला उपस्थित करता येतात. आता इतकी सरळ साधी गोष्ट आहे. हे आता घडते असं नाही. ही 18वी लोकसभा आहे. गेल्या 17 लोकसभांच्या सगळ्या सत्रांमध्ये ह्याच पद्धतीने कामकाज झालेलं आहे. असं असताना सुद्धा प्रत्यक्ष त्या अभिभाषणाच्या नंतर लगेचच तुम्हाला ज्या पद्धतीनं सगळं आरडाओरडा करायचा आहे, विषय उपस्थित करायचे, की जेव्हा की प्रत्यक्ष तिथं पीठासीन अधिकारी तुम्हाला सांगतायत, विरोधी पक्षांना तुम्ही बघताय हे सगळं, की सांगतायत की मी तुम्हाला वेळ देतो, सध्या जे चालू आहे ते पूर्ण होऊ द्या, जो नियम आहे, जी परंपरा आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून खरं तर आम्हाला इतकी आशा वाटली होती की जेव्हा पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते दोघंही सभापतीला त्या प्रत्यक्ष त्याच्या स्थानावरती नेऊन बसवतात, अतिशय चांगला संकेत, अतिशय चांगला असं चित्र सगळ्या देशानं बघितलं. आणि सगळ्यांना अशी आशा वाटली की आता अतिशय सुरळीतपणे संसदेचं कामकाज चालू आहे. लोकांचे प्रश्न आहेत, गंभीर प्रश्न आहेत, आणि विरोधी पक्षांनी त्याच्या निमित्ताने सरकारला जाब विचारला पाहिजे. सरकार त्याला उत्तरदायी आहे, याच्यात काही वादच नाही. नीटचा जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, लाखो विद्यार्थ्यांचं ज्याच्या भवितव्याची टांगणी लागलेलं आहे, पण हे सगळं मांडण्यासाठी कोणीच नकार दिलेला नव्हता. म्हणजे सरकारही त्याच काय चर्चेपासून पळत नव्हतं. शिक्षण मंत्र्यांनी स्वतःही सांगितलं. हे सगळं असताना सुद्धा मी आत्ताच मांडणार, आत्ताच ऐकून घ्या, मी आत्ताच बोलणार, वाटेल तसं बोलणार, हा जो सगळा उद्धटपणा आहे, हा जो उलट विरोधी पक्षांचा अहंकार आहे. राहुल गांधींना किमान काहीतरी काय म्हणता येईल त्याला, ते सगळं गांभीर्य आलं असेल, या सगळ्याचं प्रौढत्व आलं असेल, त्यांना ते समजलं असेल. गेले 20 वर्ष ते संसदेमध्ये आहेत. 20 वर्ष खासदार असलेला माणूस, ज्याच्या 10 वर्ष त्याच्या प्रत्यक्ष सत्तेमध्ये गेलेली आहेत, 10 वर्ष विरोधात, म्हणजे जवळजवळ अर्धा कालखंड आहे. तुम्हाला सत्तेमध्ये असताना आणि विरोधात असताना संपूर्ण ज्या सभागृहाचा अनुभव आहे, कामकाजाची माहिती आहे किंवा असणं अपेक्षित आहे, तिथे तुम्ही परत याच पद्धतीनं बोलता. याचा अर्थ असा होतो की जो हा आंतरराष्ट्रीय कट आहे की ज्याला आपल्याकडची लोकशाही नीट पद्धतीनं चालू द्यायची नाहीये, त्याचे तुम्ही हस्तक म्हणून काम करताय असा आता आरोप करावा लागेल. बरं, राहुल गांधी सारखं तिकडे ते अतिशय ज्येष्ठ असलेले मल्लिकार्जुन खडगे, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आहेत, ते उठून वेलमध्ये धावतात आणि सांगतात कारण काय की मी वारंवार हात वरती करत होतो, सभापतींनी माझ्याकडे बघितलं नाही. बरं, हे सगळं देश बघायला लागला ना. खरं तर मी म्हणून म्हणलं ना, लोकनीती हा शब्द तुम्हाला समजून सांगत असताना ह्याच्यामध्ये आम्ही सांगायची काहीच गरज नाही. तुम्ही पाहू शकता संसदेचं जे कामकाज चालू आहे ते सगळं सगळ्या लोकांना दिसतं आहे. पीठासीन अधिकारी अतिशय सभ्यपणे ते जे जगदीप धनखड जे आहेत, अतिशय शांतपणे सभ्यतेने बोलतायत. तुम्हाला मी नंतर त्याचा वेळ देतो म्हणून सांगतायत. हे सगळं असताना सुद्धा सगळं काय ते पायमल्ली करायची, सगळी नियमाची संकेत बाजूला ठेवायची आणि वाटेल तसं वर्तन करायचं. जर तुम्ही असं वर्तन करणार असाल, विरोधी पक्षांना कळत नाहीये की ते नेमकी काय चूक करायला लागलेत, कुठल्या खड्ड्यामध्ये जाऊन पडायला लागलेत. कुठल्याही कारणाने जेव्हा विरोधी पक्ष अशा पद्धतीनं धिंगाणा करतो, नियमबाह्य वर्तन करतो, तेव्हा त्याला निष्कासित करणे, त्याला एका दिवसापुरतं निष्कासित करणे, त्या सत्रापुरतं निष्कासित करणे, हे सगळे अधिकार सत्ताधाऱ्यांकडे आहेत. मागच्या सत्राच्या वेळेस, मागच्या लोकसभेच्या शेवटच्या सत्रामध्ये जवळजवळ 150 खासदारांचं निलंबन करावं लागलेलं होतं. आणि हे सगळं केल्याच्या नंतर सरकारला उलट सोपं गेलं.
एकदा का विरोधक तिथून निघून गेल्याच्या नंतर त्या सभागृहामध्ये जिथे सत्ताधाऱ्यांचीच मक्तेदारी आहे ते त्यांच्या सोयीप्रमाणे कुठलेही विधेयक आणू शकतात, कुठलेही विधेयक मांडू शकतात, कुठलेही विधेयक मंजूर करून घेऊ शकतात. म्हणजे एका अर्थाने हे विरोधक त्या सत्ताधाऱ्यांना मदतच करायला लागलेत. ज्या प्रश्नावरती तुम्ही संसदेमध्ये जाऊन चर्चा करावी, तुम्ही बोलावं, जनतेच्या वतीनं तुम्हाला तुमची जबाबदारी दिलेली आहे आणि ह्यांचा खोटारडेपणा बघा. सगळे असं सांगत होते की जबाबदार विरोधी पक्ष पाहिजे, सक्षम असा विरोधी पक्ष पाहिजे. बरं, लोकांनी हा तुम्हाला इतका मोठा जनादेश दिलेला आहे की तुम्ही सक्षम विरोधकांची भूमिका निभवा. ते न करता तुम्ही गोंधळाचीच भूमिका निभवणार असाल म्हणून आम्ही जे शीर्षक दिलेलं आहे लोकशाही आंबेचे गोंधळी. खरं तर प्रत्यक्ष जे गोंधळ ही लोककला आहे, जिच्या निष्ठेनं ज्याचं पालन करतात, त्या कलेची उपासना करतात, जगदंबेची आराधना करतात, त्या गोंधळ्यांचा अपमान आहे यांना गोंधळी म्हणणं म्हणजे. म्हणून मी त्या सगळ्या गोंधळ्यांची माफी मागतो. मी माझं जे मूळ गाव आहे परभणी, तिथले राजारामभाऊ कदम गोंधळी ज्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता, ज्यांनी फ्रान्समध्ये जाऊन आपली ही गोंधळ लोककला परदेशामध्ये पण तिचा त्यांनी झेंडा फडकवला होता. तो गोंधळ राहिला एकीकडं, देवीचा गोंधळ ज्याला म्हणतात ते. आणि हे लोकशाही आंबेचे गोंधळी म्हणणारे नेमकं काय गोंधळ घालायला आले तुम्ही बघा. बरं, मी परत हीच फार साधी भूमिका मांडतो की ह्याच्यामध्ये कुठलंही कोणीही काही तत्वज्ञान तुम्हाला समजून सांगायची गरज नाही. तुमच्यापैकी ज्याला कोणाला रस आहे ते सगळ्यांनी संसदेमध्ये जे काही चालू आहे त्या सगळ्याचं फुटेज उपलब्ध आहे, तेव्हाच पाहायला पाहिजे असं नाही. यूट्यूबवरती तुम्ही केव्हाही जाऊन पहा संसदेमध्ये कोण बोलतंय, ते बोलत असताना समोर काय घडतंय. मुद्दा काय होता की नीटवरती चर्चा करायची. नीट चर्चा करायची असेल तर त्याला काहीतरी तर प्रोटोकॉल आहे ना. तुम्ही उठले आणि जाऊन संसदेमध्ये घुसून म्हणले की आता मला बोलायचं, असं नाही जमत. त्याच्यामध्ये सगळी गोंधळाची परिस्थिती होईल म्हणून तुम्ही एकाला सभापती म्हणून नेमता, त्याचे नियम केलेले आहेत. प्रत्यक्ष त्या ठिकाणी केव्हा कोणी कसं बोलायचं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये नियम आहेत ना. याचा तुम्हाला अतिशय बारकाईनं चांगल्या पद्धतीनं वापर करता येऊ शकतो किंवा करता यावा म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे. रस्त्यावरती 5-25 जणांनी वाटेल तशी बडबड करावी, धिंगाणा करावा, बेतालपणे काहीतरी बोलावं, त्याच्यासाठी संसद नाहीये. तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा निवडून दिलेला आहे त्याची एक शिस्त पाळून तुम्ही बौद्धिक पातळीवरती चातुर्याचा वापर करून घेऊन सगळे ते प्रश्न मांडायचे, सरकारला कोंडीत पकडायचे आणि या सगळ्यातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावायचेत. जर तुम्ही आता नुसतं असा गोंधळ करणार असाल तर ते सरकारला, मी म्हणलं ना की कुठल्याही सरकारला गोंधळ करणारे विरोधक हे सगळ्यात जास्त मदत करत असतात. म्हणजे ह्या सगळ्यांना आपली जी लोकशाही व्यवस्था आहे ती ध्वस्त करायची आहे. जे सुटसुटीत पद्धतीनं सगळं आपल्याकडचं कामकाज चाललेलं आहे त्याच्यामध्ये बाधा आणायची आहे. शांतपणे जे सत्तांतर होतं आहे, शांतपणे निवडणुका झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी जगातल्या लोकशाही विरोधी तत्वांना खुपत आहेत आणि त्यांच्या हातचं बाहुलं असल्यासारखं तुम्ही पण आता प्रत्यक्ष संसदेमध्ये अशा प्रकारचं वर्तन करून हा पुरावा देत आहात की तुम्ही त्यांचंच हस्तक आहात, त्यांचे दलाल आहात. उसंत वाणी. आरडा ओरड टीकेचा हा छंद, तरी म्हणे बंद माईक हा. देशाला दिसते आणि येते ऐकू, विरोधक फेकू झाले किती. तीच आहे चालू प्रथा परंपरा, खोटा कोण खरा तपासाते. काहीच ना मुद्दा, केवळ गोंधळ, विरोध भोंगळ तर्कहीन. लोकशाही द्रोही कट जागतिक, त्याने आगतिक विरोधक. मिळाली ना सत्ता त्याचा सारा राग, मुखातून आग त्या कारणे. कांत म्हणे यांना कळेना संसद, धिंगाणा पसंद असभ्यतो, धिंगाणा पसंद असभ्यतो. संसदेमध्ये जर हे अशा पद्धतीनं धिंगाणा घालणार असतील तर पुढच्या वेळेस लोक तुम्हाला निवडून देताना 10 वेळा विचार करतील. जर तुम्ही रस्त्यावरती बोलल्यासारखं, वागल्यासारखं, वाटेल तशी वर्तवणूक असल्यासारखं संसदेमध्ये करणार असाल तर पुढच्या वेळेस लोक तुम्हाला निवडूनच देणार नाही. साधी गोष्ट आहे. ज्या संख्येनं आज सत्ताधारी निवडून आले त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं ते उद्या परत निवडून येतील. मागचा पूर्ण 5 वर्षाचा कालखंड त्यांनी काढला जेव्हा की संसदेमध्ये विरोधी पक्षांनी कुठलीही चमकदार कामगिरी केलेली नाहीये. असंच जर राहिलं चित्र तर ह्याचा सगळ्यात मोठा धोका विरोधकांना आहे. सत्ताधाऱ्यांना ही सोय असते नेहमीच, आताही जे सगळे प्रश्न गंभीर आहेत, पुढचं अधिवेशन, त्याच्या पुढचं अधिवेशन, त्याच्यानंतर काही राज्यांमध्ये निवडणुका आहेत,
ह्याचे परिणाम आता येत्या, जसं महाराष्ट्रामध्येच निवडणूक आहे विधानसभेची, विरोधक जर बेजबाबदार पद्धतीनं असे वागणार असतील तर त्यांच्यावरती सर्वसामान्य मतदार विश्वास ठेवणार नाही आणि ह्याचा सगळ्यात जास्त तोटा त्यांनाच आहे. ज्या आणीबाणीचा ठराव याच लोकसभेमध्ये मांडला गेला आणि त्याच्यावरती विरोध करताना ह्यांनी बोंब केली, त्यांनी हे लक्षात ठेवावं. आणीबाणीचा गळा घोटला होता ज्या इंदिरा गांधींनी, ज्या काँग्रेस पक्षांनी, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही आता संसदेमध्ये अशा पद्धतीनं गोंधळ घालता आहेत की तुमच्यावरती कुठली तरी कडक कारवाई करणं पीठासीन अधिकाऱ्याला भाग पडणार आहे. आणि मग परत तुम्ही संसदेच्या बाहेर जाऊन संसदेमध्ये कसं बोलू देत नाहीत आणि आम्ही मग यात्रा कशी काढतो, जनतेशी संवाद कसं करतो, ह्याचे परत नाटकं करताल, परत तीच परिस्थिती होईल. म्हणजे हे जे काही झालं त्याच्यातून काहीच शिकायला तयार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.